तुमच्याही गॅसची फ्लेम पिवळी किंवा केशरी दिसत असेल तर तुम्हाला सुद्धा होऊ शकतो अस्थमा आणि डोकेदुखीसारख्या बिमाऱ्या। याचं काय बरं कारण आहे आणि आपल्यामध्ये असं काय चुकतंय, आपण रोज जे काम करतोय याच्यावर असं आपली काय चूक होत आहे आणि याच्या मागे काय आपण करू शकतोय आणि हे असं होण्याचं कारण काय आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही जसं की बघू शकता माझं जे काही गॅस आहे त्याची फ्लेम अगदी पिवळसर झालेली आहे। याच्या मागे दोन कारणं असतात, ती कारणं सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जर अशी पिवळी किंवा मग केशरी फ्लेम येत असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आता स्वयंपाक माझा झालेला आहे, त्यामुळे हिवाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या गॅस शेगडीची कशा पद्धतीने स्वच्छता करू शकता जेणेकरून आपल्याला ती पाणी टाकून धुवायची गरज नाही आहे। त्याचबरोबर हिवाळा आहे त्यामुळे थंडी आहे, अशा वेळेस पाण्यामध्ये हात घालायला सुद्धा नको वाटतं। मग अशा वेळेस जर तुम्ही हे असं क्लीनिंग रूटीन ठेवलं तर कुठेतरी तुम्हाला गॅस शेगडीची डीप क्लीनिंग सुद्धा करायची गरज पडत नाही, त्यावरती पाणी टाकायची सुद्धा गरज पडत नाही, कारण पाणी टाकल्यामुळे त्याच्या खालचे जे काही नोझल्स असतात ते बंद पडतात आणि एक नोझल्स आता 500 ते 600 रुपयाचं असतं आणि ते एकदा का शेगडी बिघडली की मग ती पुन्हा दुरुस्तीला येते। त्यामुळे हे रूटीन फॉलो करा। उन्हाळा असेल, हिवाळा असेल, पावसाळा असेल, हे रूटीन फॉलो केलं तुम्ही तर तुम्हाला बिलकुल जास्त टेन्शन नाही आहे, कष्ट घ्यायची गरज नाही आहे। सगळ्यात महत्त्वाचं पैशांची खूप सारी बचत होते आणि मेन म्हणजे आपल्याला जे शेगडीवरती पाणी टाकून ती घासावी लागते, कारण त्यावरती जो चिकट थर असतो खूप 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 जास्त असतो आणि तो असा आपण जे रूटीन फॉलो करतो असं केलं तर ते निघत नाही। मग अशा वेळेस त्याला अगदी घासावं लागतं, स्क्रॅचेस सुद्धा येतात। सो तुम्ही हे रूटीन नक्की फॉलो करा। हिवाळा आहे त्यामुळे थंड वातावरण आहे, आपण इकडे गरम पाण्याचा वापर करत आहोत जेणेकरून आपण पाण्यामध्ये हात जरी घातले तरी आपल्याला असं काही थंड असं वाटत नाही। डिशवॉश लिक्विड किंवा मग वॉशिंग पावडरचा वापर करू शकता किंवा लिक्विड डिटर्जंट घेऊ शकता। इकडे नॉर्मल फक्त डिशवॉश लिक्विड घेत आहे आणि बस याने तुम्हाला आपली जी काही गॅस शेगडी आहे ती साफ करायची आहे। त्याच आधी आपण काय करूयात, गॅस शेगडी तर साफ होणार आहे त्याआधी आपले जे काही बर्नर आहे त्याची केशरी आणि पिवळी जी आहे ती फ्लेम होत आहे। जर तुमच्याही बर्नरची अशी फ्लेम होत असेल तर तुम्हाला फक्त घ्यायचा आहे खायचा सोडा, म्हणजेच बेकिंग सोडा घ्यायचा आहे। आता तुमच्या गॅसच्या शेगडीची आधी चेक करायची आहे तिन्ही बर्नर की ती ऑरेंज किंवा पिवळ्या कलरची त्याची फ्लेम होत आहे का। जर तशी होत असेल तर तुम्हाला ही स्टेप करायची आहे। जुना टूथब्रश घ्यायचा आहे, नंतर तिन्ही बर्नर, आता 3 गॅसची शेगडी आहे म्हणून 3 बर्नर आहेत माझे, त्याला आपल्याला बेकिंग पावडरने घासून घ्यायचं आहे। मी इकडे बेकिंग पावडरची लेयर लावून घेत आहे। आता आपण जाणून घेऊयात की हे लावत असताना की यामधनं ऑरेंज आणि पिवळा कलर जर त्या फ्लेमचा आला तर नेमकं काय होतं आणि आपल्याला अस्थमा किंवा मग डोकेदुखीसारखी बिमारी का बरं होऊ शकते। जर यामधनं ऑरेंज आणि पिवळा कलर येत असेल तर त्यामधनं एक गॅस लीक होतो, त्याला म्हणतात कार्बन मोनॉक्साईड गॅस। हा गॅस लीक होतो आणि जेव्हा ही पिवळी फ्लेम येते किंवा केशरी फ्लेम येते, जेव्हा आपण महिला तिथे अगदी जेवण बनवत असतो आणि ज्या पिवळी आणि केशरी फ्लेम आल्यामुळे तिथे जी महिला जेवण बनवत आहे, गॅसवरती काम करत आहे, त्या महिलेवरती डायरेक्टली अटॅक होतो आणि मग तिला अस्थमा आणि डोकेदुखीसारख्या ज्या बिमाऱ्या आहेत त्यांना सामोरं जावं लागतं। त्यामुळे दर हप्त्याला चेक करायचं आहे की तुमच्या गॅसच्या फ्लेममधून निळसर कलर येतोय की पिवळासा कलर येतोय। आता हे एक झालं की पिवळा कलर का आला। आता 2 रिझन मी तुम्हाला सांगितले, याला 2 रिझन असतात। दुसरा म्हणजे जेव्हा तुमचा गॅस संपत आलेला आहे तेव्हा सुद्धा गॅसची फ्लेम ही ऑरेंज किंवा पिवळी होते। आता जर तुम्ही माझ्या केसमध्ये म्हणत असाल तर माझ्या केसमध्ये इकडे गॅस हा संपत आलेला होता। मी विथ प्रूफ तुम्हाला सगळं काही समोर दाखवणार आहे। आता तुम्ही बघू शकताय आपण काय केलेलं आहे की गरम पाणी आणि फक्त डिशवॉश लिक्विड टाकलंय। कितीही चिकट असो, अगदी तुम्ही तेलकट चिवट झालेला गॅस ओटा असला आणि काही तुम्ही तेलकट पुऱ्या वगैरे केल्या असेल आणि त्या गॅस शेगडीवरती किंवा गॅस ओट्यावरती तेलकट झालेलं असेल तरी सुद्धा गरम पाणी आणि डिशवॉश लिक्विडने हे खूप छान पद्धतीने साफ होतं। कधीही लक्षात घ्या, रुटीनली जेव्हा तुम्ही गॅस शेगडी साफ करता तर फक्त आपलं हेच काम असायला नको आहे की आपण फक्त त्याचा जो काही वरचा सरफेस आहे तोच क्लीन करायला हवा, बिलकुल नाही। त्याच्या पाठीमागचा, समोरचा, डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा सुद्धा साफ करायला हवा। 15 दिवसातून एकदा
सुद्धा खालची जी बाजू आहे ती तुम्हाला ह्याच पाण्याने अशाच पद्धतीने तुमचा जो काही रुमाल आहे जो नेहमी तुम्ही वापरता गॅस शेगडी साफ करण्यासाठी त्याने साफ करून घ्यायचा आहे। म्हणजे तुम्हाला त्यावरती पाणी टाकून अगदी घसाघस घासायची गरज पडत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं केल्यामुळे आपली गॅस शेगडी वर्षानुवर्ष अशी राहते। 2 ते 3 वर्षे जाणारी गॅस शेगडी तुम्हाला अगदी 10 वर्ष ते 15 वर्ष सुद्धा बदलायची गरज पडत नाही। त्याचबरोबर जर तुम्ही असं म्हणत असाल आणि त्या महिलांमधून असाल की मला गॅस शेगडी धुतल्याशिवाय जमतच नाही, तर 2-3 वर्षांनी तर तुम्हाला गॅस शेगडी रिपेअर्स करावी लागते किंवा मग डायरेक्टली नवीनच घ्यावी लागते। कारण तिचं जे काम आहे ते कुठेतरी ते अडथळा येतो आणि कुठेतरी नोझल ब्लॉक्स व्हायला लागतात। मग अशा वेळेस ते रिपेअर करण्याच्या ऐवजी आपण म्हणतो चला आता नवीनच घेऊन टाकूयात। त्यामुळे आपण छोटीशी काय होईना चूक करतो आणि यामुळे आपले पैसे सुद्धा जातात। त्याचबरोबर काय होतं की तुम्हाला एवढं तर माहितीच असेल ना की धुतल्यामुळे ती चकाचक तर दिसतेच, पण असं केल्याने सुद्धा चकाचक दिसते। गरम पाणी नक्की घेऊन बघा, त्याची चमक पुन्हा वापस येते। आता सेम याने मी गॅस शेगडी तर पुसलीच आहे, पण गॅस ओटा सुद्धा मी यानेच पुसून घेत आहे। आणि तुम्ही मला एक उत्तर नक्की कमेंटमध्ये द्या, ते म्हणजे की तुमचा सिलेंडर नवीन सिलेंडर लावल्यानंतर किती महिने तुम्हाला सिलेंडर जातं। आता ही गोष्ट खरं आहे की तुमच्या घरामध्ये जर जास्त माणसं असतील तर तुम्हाला अगदी कमी महिने जाणार आहे, कमी माणसं असतील तर जास्त महिने जाणार आहे, किंवा कमी माणसं असेल पण जर तुमच्या अंघोळीचं पाणीसुद्धा गॅसवरतीच गरम होत असेल तर अशा वेळेस गॅस हा लवकर जाऊ शकतो। त्यामुळे मला नक्की सांगा की तुम्हाला किती महिने जातो। सो आपल्याला ॲव्हरेज कळून जाईल माझं किती महिने जातं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। आता आपण बेकिंग सोडा लावून ठेवला होता, आता आपण काय करत आहोत यामध्ये थोडंसं डिशवॉश लिक्विड टाकत आहोत। डिशवॉश लिक्विडची काहीच गरज नाही आहे, पण खूप दिवस झाले मी बर्नर साफ केले नव्हते म्हणून मग मी त्यावरती जो चिकटपणा होतो तोही जायला हवा म्हणून डिशवॉश लिक्विडचा वापर करत आहे। आता बर्नर क्लिनिंग म्हणजे त्याचा पूर्ण पिवळसरपणा आणणं का, तर नाही, बर्नरचे सगळे जे काही छिद्र आहे ते व्यवस्थितरित्या ओपन असायला हवं, त्यामधून कोणत्याही प्रकारचा गॅस लिकेज होता कामा नये। सगळ्यात महत्त्वाचं बर्नर साफ हे खरं तर फ्रिक्वेंटली करायलाच पाहिजे नाही। तुमचं फक्त गॅस शेगडी ही व्यवस्थितरित्या पुसायला हवी, कारण त्यावरती अन्न वगैरे सांडत असतं, आपण त्यावरती जेवण बनवत असतो। सो त्यामुळे बर्नर हे साफ करणं तेव्हाच करायला हवं जेव्हा त्या बर्नरमधून तुम्हाला जे होल असतात त्यामधून जर गॅस येत नसेल तर अशा वेळी साफ करणं, किंवा जर ऑरेंज आणि पिवळी फ्लेम येत असेल तर तेव्हा तुम्हाला साफ करणं। सो आय होप तुम्हाला सगळं काही समजलं असेल। हा व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे प्रत्येक घरातल्या महिलासोबत हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करा। त्यांच्या प्रत्येक महिलासोबत हा व्हिडिओ जाणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना सुद्धा समजलं पाहिजे। हा अवेअरनेस येणं खूप महत्त्वाचं आहे की खरंच आपण जी काही गॅसची फ्लेम आहे त्याकडे लक्ष देत नाही, आपण तिथे रोज काम करतोय, बऱ्याचदा आपल्याला खरंच काही गोष्टीमुळे आपल्याला डोकंदुखी खरंच होते, अस्थमासुद्धा ही मोठी बिमारी आहे, त्यामुळे आपण खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। आता थोडंसं बेकिंग सोडा आणि डिशवॉश लिक्विड सोल्युशन उरलं होतं, त्यामुळे हे जे काही स्टँड आहे हे सुद्धा मी याने साफ करत आहे। याने जो काही स्टँडवरचा चिकटपणा असतो तो खूप लवकर साफ होतो। माझे स्टँडसुद्धा फार चिकट होतात, त्यामुळे मी हे जे आहे हे सुद्धा फ्रिक्वेंटली घासत असते। सो अशा पद्धतीने जर फार चिकट झाले असेल तर तुम्ही बघू शकता चिकटपणा पूर्ण नाहीसा झालेला आहे। आता इकडे तुम्ही बघू शकता कधीही हे धुतल्यानंतर काय करायचं, तुम्हाला जर लगेच गॅस वापरायचा असेल, बर्नर स्वच्छ झालेले असेल तर ऑब्वियस आहे त्याच्या छिद्रांमध्ये पाणी असेल, तर असं स्वच्छ एकदम सुती कपड्याने नरम कपड्याने पुसून घ्यायचं आणि आपल्या हातावरनं असं टॅप करायचं, म्हणजे त्याच्यामधलं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे होलमध्ये अडकलेलं ते पूर्ण निघून जातं। आणि जेव्हाही आपण याला बेकिंग सोड्याने घासतो तर नळाखाली डायरेक्टली हे बर्नर पकडायचे आहेत, जर बेकिंग सोडा त्याच्या होलमध्ये गेला असेल तर तो निघण्यास मदत होतो। आता मी तुम्हाला विथ प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवणार आहे। मी तुम्हाला जे 2 रिझन सांगितले आहेत की ऑरेंज आणि पिवळ्या कलरची फ्लेम होते तर ती का होते ते सुद्धा तुम्हाला विथ प्रॅक्टिकल आणि लाईव्ह तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। स्टार्टिंगला तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने पिवळी फ्लेम झाली होती, तर त्यामागचं माझं पिवळी फ्लेम होण्याचं कारण होतं गॅसच्या शेगडीचं, की ते म्हणजे गॅस संपत आलेला आहे आणि हा व्हिडिओ करत असतानाच खरं तर गॅस संपला सुद्धा। आता गॅस संपत असला तर 1-2 इंडिकेशन मिळतात। पहिलं म्हणजे हे
फ्लेम जी आहे ऑरेंज किंवा पिवळी होणे, दुसरं म्हणजे गॅसचा तुम्हाला जास्त स्मेल येत असतो, तेव्हा समजून घ्यायचं की आपला जो गॅस आहे तो आता संपलेला आहे आणि मग हळूहळू तर गॅसचा संपतोच, म्हणजे डायरेक्टली फ्लेमच बंद होते किंवा गॅसच स्टार्ट होत नाही. तर आता मी तुम्हाला विथ प्रॅक्टिकल दाखवत आहे, पण त्याआधी आपल्याला एक छोटी गोष्ट माहिती करून घ्यायची आहे. ती म्हणजे तुम्ही बघू शकताय हे किती छान पद्धतीने स्वच्छ झालेलं आहे. फक्त एक डिशवॉश लिक्विड टाकलंय आणि गरम पाणी घेतलंय. हिवाळा आहे तर जास्त हातांना थंड सुद्धा लागलेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची गॅस शेगडी अशाच पद्धतीने नक्की साफ करा. आता तुम्ही इकडे बघू शकताय मी तुम्हाला लावून दाखवते आहे. मी दुसरं सिलेंडर चेंज केलं नाही आहे. आपण बर्नर साफ केलेले आहेत तरी सुद्धा त्याची फ्लेम पिवळी दिसत आहे, कारण हा गॅस संपत आलेला आहे. आता जर तुम्ही व्यवस्थितरित्या बघितलं तर वरची जी काही फ्लेम आहे ती पूर्ण अक्षरशः ऑरेंज आणि पिवळी दिसत आहे. हळूहळू गॅस हा कमी होत आहे. आपण जर फ्लेम कमी केलं तर ऑरेंज आणि पिवळी जी काही फ्लेम आहे ती दिसत नाही, निळसर होते. आणि ओरिजिनल बघायला गेलं तर जे काही निळसर फ्लेम असतं ती म्हणजे ओरिजिनल कलर आहे फ्लेमचा. आता इकडे आपण हे स्वच्छ वगैरे केलेलं आहे, पण मी हे करतच असताना गॅस सुद्धा मध्येच गेलेला आहे. सो तुम्ही इकडे बघू शकताय मी आता हे सगळं काही स्वच्छ केलेलं आहे. आता तुमच्यासमोर मी विथ प्रॅक्टिकल दाखवणार आहे. आता इकडे सगळी क्लिनिंग झालेली आहे. हिच्या आधीची क्लिप जी तुम्ही बघितली ती आपण आपलं क्लिनिंग होण्याच्या आधी म्हणजे बर्नर ती अटॅच केली होती की तुम्हाला मला दाखवायचं होतं की कशा पद्धतीने होतंय. आता तुम्ही इकडे बघू शकताय मी गॅस सुरू केलेला आहे, पण फ्लेम अगदी मोठी पूर्ण मी बटन फिरवलेलं आहे तरी सुद्धा फ्लेम कमी झालेली आहे. याचा अर्थ काय, तर आपला गॅस तुमच्या समोर संपलेला आहे. आता आपल्याला गॅस चेंज करायचा आणि गॅस चेंज झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की याची जी काही फ्लेम आहे ती निळी होती की नाही. हे बघा अगदी बंद झालेला आहे, त्यामुळे सिलेंडर आता आपण इकडे चेंज करणार आहोत. जर तुम्हाला नवीन सिलेंडर लावायचं असेल तर एक सोपी टेक्निक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने त्याचं जे काही सील आहे ते ओपन करू शकता. त्याआधी जाणून घ्या. तुम्हाला असं वाटेल की मी खोटं बोलत आहे. डिसेंबर 2024 सुरू आहे. आजची तारीख काय आहे तुम्हाला माहिती आहे. मी कॅलेंडरवरती मेन्शन करत असते की गॅस कधी लावलेला आहे. आता आपण डायरेक्टली जाणार आहोत नोव्हेंबरमध्ये. बघा कुठेच दिसत नाहीये की मी सिलेंडर लिहिलेलं आहे म्हणून. आता डायरेक्टली आपण गेलेलो आहोत सप्टेंबरमध्ये. न्यू सिलेंडर लिहिलेलं आहे करेक्ट 17 तारखेला आणि तुम्ही वरती महिना बघू शकता सप्टेंबर 2024, म्हणजेच 3 महिन्याच्या वरती मला गॅस गेलेला आहे. सो तुम्हाला विथ प्रॅक्टिकल दाखवलंय. आता सिलेंडर जेव्हा काढता तुम्ही तर हा जो काही दोरा असतो तो तुम्हाला अशा एका बाजूने ओढून घ्यायचा आहे. बघा अशा पटकन ओढायचं आहे, लगेच बाहेर निघून येतं. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. समजलं नसेल तर पुन्हा एकदा मागे घेऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला हे कसं काढायचं ते कळालं असणार. रेग्युलेटर हे लागलं की नाही हे कसं समजायचं, तर रेग्युलेटर सहित हे सिलेंडर असं वरती ओढायचं. जर वरती आलं याचा अर्थ आपलं रेग्युलेटर लागलेलं आहे. चला आता तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवते. इकडे तुम्ही बघू शकताय फ्लेम निळसर नाही आहे, निळसर आहे, ऑरेंज आणि पिवळी नाही आहे. याचा अर्थ आपला गॅस संपला होता म्हणून ती तशी झाली होती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला धन्यवाद.